नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर. शिक्षक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील अतिशय महत्त्वाचे शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले जे शोध आहेत ते, त्यासह शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेल्या अध्यापन पद्धती यांचा शोध, त्यानंतर शास्त्रज्ञ आणि प्रयोगाचे त्यांनी वापर केलेले जे प्राणी आहेत किंवा माध्यम आहेत, कशावर प्रयोग केला, हे सगळं पाहणार आहेत. आणि परीक्षेमध्ये ह्या 3 गोष्टींमधून तुम्हाला 2-2 प्रश्न येतात. म्हणजे तुमचा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक कमीत कमी 5 ते 6 मार्काचा फायदा होणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ अतिशय लहान आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. ठीक आहे. व्हिडिओ छोटा आणि त्याचा फायदा मोठा, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू आपण लागलीच सुरुवात करू. पहा, पहिला जो आहे एडवर्ड थॉर्नडाईक आहे. यांनी प्रयत्न प्रमाद सिद्धांत मांडलेला आहे. अध्ययनाचे 3 मुख्य नियमसुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न या ठिकाणी येतात. प्रश्न कसा विचारला जातो, प्रयत्न प्रमाद सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन आहे एडवर्ड थॉर्नडाईक. ठीक आहे. आणि दुसरं, अध्ययनाचे 3 मुख्य नियम कोणी घालून दिलेले आहेत? त्याचं एक काय होतं? एडवर्ड थॉर्नडाईक उत्तर होतं. त्यानंतर आणखी याच्यावर फिरवून दुसरा प्रश्न विचारला जातो की सज्जता, सराव आणि परिणाम हे जे अध्ययनाचे 3 नियम आहेत हे कोणी घातले? आणि त्यासह आणखी तिसरा प्रश्न असा विचारला जातो की एडवर्ड थॉर्नडाईक यांनी खालीलपैकी कोणता नियम घालून दिला? त्याच्यामध्ये मग सज्जतेचा, सरावाचा आणि परिणामाचा असा एका ऑप्शनमध्ये असणार आणि इतर ऑप्शनमध्ये वेगवेगळे असणार. मग त्या ठिकाणी या एका शास्त्रज्ञाच्या याच्यावर इतके प्रश्न तयार होऊ शकतात आणि असे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. ठीक आहे. पुढचं पाहू, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासह त्यांचा एक मुद्दा सांगायचा राहिला की त्यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही थोडंसं एक लक्ष देऊन या गोष्टीकडं महत्त्वाचं समजून याला IMP करून ठेवा. कारण की शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? एडवर्ड थॉर्नडाईक आहेत. आणि फक्त मानसशास्त्राचे जर विचारले तर मग ते सांगायचे अरिस्टॉटल. ठीक आहे. पुढचा पाहू प्रश्न. इव्हान पॉव्लोव यांचा जो सिद्धांत आहे तो आहे अभिजात अभिसंधान सिद्धांत आहे. त्यांनी नैसर्गिक उद्दीपकाला कृत्रिम उद्दीपक जोडून प्रतिसाद मिळवण्याचे संशोधन केलेले आहे. त्यांच्या याचं नाव काय आहे? अभिजात अभिसंधान सिद्धांत असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर BF स्किनर यांनी साधक अभिसंधान सिद्धांत मांडलेला आहे. आणि अभिक्रमित अध्ययन म्हणजेच ऑपरंट कंडिशनिंग ही त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यासोबत त्यांनी वर्तनाला दिशा देण्यासाठी प्रबलन या संकल्पनेचा वापर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा आणि खूप वेळा ज्या शास्त्रज्ञावर प्रश्न आले ते म्हणजे जीन पियाजे. आणि जीन पियाजे यांनी कोणता सिद्धांत मांडला आहे? तर त्यांनी बोधात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे. मुलांच्या बौद्धिक विकासाचे 4 महत्त्वाचे टप्पेसुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. पहिला आहे संवेदीकारक आणि शेवटचा आहे औपचारिक क्रियात्मक. असे एकूण 4 सांगितलेले आहेत. त्यापैकी 2 आणि 3 नंबरचे जे आहेत ते माझ्या एका पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत, त्याच्यावर विस्तारित बोललेलो आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहा, लेव वॅगोत्स्की. ठीक आहे. लेव वॅगोत्स्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडलेला आहे. त्यासह त्यांनी समीपक विकासाचे क्षेत्र आणि शिक्षकांचा, पालकांचा तात्पुरता आधार ही गोष्टसुद्धा त्यांनी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. लेव वॅगोत्स्की. त्यानंतरचे शास्त्रज्ञ आहेत जेरोम ब्रुनर. यांनी शोध अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे. डिस्कव्हरी लर्निंग पद्धत त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे किंवा शोधित केलेली आहे. विद्यार्थी स्वतःच्या संशोधनातून ज्ञान रचना करतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचे आहेत डेव्हिड आसुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन या सिद्धांताचा या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. ठीक आहे. त्यासह अग्रगत संघटक प्रतिमानसुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतरचे अतिशय महत्त्वाचे रॉबर्ट गॅने
हे शास्त्रज्ञ आहेत. यांनी अध्ययनाची श्रेणीबद्धता सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी सोप्याकडून कठीणाकडे अध्ययनाचे 8 टप्पे आणि अध्यापनाच्या 9 पायऱ्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि रॉबर्ट गॅने यांचेच हे जे आपण टाचन काढतो, या टाचनमध्ये हे अध्ययनाचे 8 टप्पे आणि अध्ययनाच्या 9 पायऱ्या या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो D.Edला असताना. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा अल्बर्ट बांडुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला. अल्बर्ट बांडुरा यांनी कोणता सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे. त्यासह त्यांचे म्हणणे आहे की मुले इतरांचे निरीक्षण आणि अनुकरण करून शिकतात, म्हणून शिक्षकांचं अनुकरण वातावरण कसं असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे. जॉन डुई कृतीद्वारे शिक्षण आणि पुरोगामी शिक्षण या दोन यांचा त्यांनी इथं आपल्याला संशोधन करून दिलेलं आहे. त्यांनी कृतीद्वारे शिक्षण आणि पुरोगामी शिक्षण या 2 सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. यानंतरचं बघा अब्राहम मॉस्लो गरजांची श्रेणीबद्धता, मानवी गरजा पूर्ण होण्याचा अध्ययनावर होणारा परिणाम त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. यानंतर बघा कार्ल रॉजर्स यांनी विद्यार्थी केंद्रित अध्ययन पद्धती किंवा अध्ययनाचा सिद्धांत मांडलेला आहे. विद्यार्थी केंद्रित अध्ययनाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यासह त्यांनी शिक्षकाची भूमिका केवळ सुलभक म्हणून असणे अशी केलेली आहे. म्हणजे फक्त शिक्षकानं काय करायचं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करायचं आणि मुलांना मनानंच शिकू द्यायचं, मनानंच करू द्यायचं, असं या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. पुढचं जे आहेत ते आहेत हार्वर्ड गार्डनर. हे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचे जनक आहेत. यांनी बुद्धिमत्ता एकाच प्रकारची नसून 9 वेगवेगळ्या प्रकारची असते असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. यानंतर बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यासह त्यांनी ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशा 3 क्षेत्रात उद्दिष्टांची विभागणी केलेली आहे. उद्दिष्टांना 3 क्षेत्रामध्ये हे केलेलं आहे, विभागलेलं आहे. एक आहे ज्ञानात्मक, दुसरी आहे भावात्मक आणि तिसरी आहे क्रियात्मक. या 3 गोष्टीमध्ये विद्यार्थ्याचा विकास आपण मोजू शकतो. ठीक आहे, असं त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर बघा वुल्फगांग कोहलर मर्मदृष्टीमूलक अध्ययन सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. परिस्थितीचे अचानक आकलन होऊन विचारपूर्वक शिकणे हे त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. विद्यार्थ्याला परिस्थितीचं अचानक आकलन होतं आणि त्यानंतर तो शिकतो असं त्यांनी मांडलं. ठीक आहे. आता यानंतर आपण पाहू की हे जे आपण सिद्धांत पाहिले मोठ्या ठळक याच्यामध्ये, याला आता सोबत एकत्रित म्हणजे थोडंसं तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करू. ठीक आहे. या ठिकाणी बघा शास्त्रज्ञ आहेत आणि इकडे त्यांनी दिलेले सिद्धांत आहेत. आता आपण पाहिलं 1 नंबरला एडवर्ड थॉर्नडाईक आहे, त्यांनी प्रयत्न प्रमाद सिद्धांत मांडला. इव्हॉन पॉव्लोव्ह यांनी काय अभिजात अभिसंधान सिद्धांत मांडला. B.F. स्किनर आहे, यांनी कशाचा मांडला, साधक अभिसंधान सिद्धांत मांडला. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकास सिद्धांत मांडला. त्यासह बघा लेव वायगोत्स्की जो आहे त्याने सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. जेरोम ब्रुनर यांनी शोध अध्ययन सिद्धांत मांडला. डेव्हिड आसुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन सिद्धांत मांडला. तर रॉबर्ट गॅने यांनी अध्ययनाची श्रेणीबद्धता सिद्धांत मांडला. त्यासोबत अल्बर्ट बांडुरा यांनी सामाजिक अध्ययनाचा सिद्धांत मांडला. अब्राहम मास्लो यांनी गरजांची श्रेणीबद्धता सिद्धांत मांडलेला आहे. पाहू आणखी समोर कार्ल रॉजर्स यांनी विद्यार्थी केंद्रित अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे. तर हार्वर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण, तर वुल्फगांग कोहलर यांनी मर्मदृष्टीमूलक अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण काय पाहू, अध्यापनाच्या पद्धती कोणकोणत्या मांडल्या ते पाहू आपण. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला मी हे PDF जशाला तसं देऊ शकतो. तुम्ही फक्त तुमचा कमेंटमध्ये नंबर WhatsAppचा टाकू शकता किंवा मी माझा त्या ठिकाणी पिन करून ठेवतो, त्यावर मी तुम्हाला हे PDF आणि यासह अनेक असे भरपूर PDF मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही फक्त मागणी करा ज्यांना पाहिजे त्यांनी. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी कोणतेही कॉस्ट घेणार नाही, काय नाही, सगळं जे आहे ते सगळं फ्री देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की हे मी मेहनत केलेली आहे, ही इतरांसाठी केलेली आहे आणि मला असं वाटतं की भलं व्हावं, सगळ्या जगाचं भलं व्हावं, यासाठी
मला काही जास्त कशाची अपेक्षा नाही आहे. फक्त तुम्ही एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करून ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर याला लाईक पण करा. ठीक आहे. आणि यानंतर आता आपण पाहू शास्त्रज्ञ आणि अध्यापनाच्या पद्धती. ॲरिस्टॉटल यांनी उद्गामी आणि अवगामी पद्धतीचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. त्यांनी ही शोधून काढलेली पद्धत आहे. विलियम किलपॅट्रिक यांनी काय केलेली आहे, प्रकल्प पद्धती काढलेली आहे. H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी शोध पद्धती किंवा ह्युरिस्टिक पद्धतसुद्धा त्याला म्हटलं जातं. फेडरिक फ्रॉबेल यांनी किंडरगार्टन पद्धती शोधून काढलेली आहे. तर डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी मॉन्टेसरी पद्धत शोधून काढलेली आहे किंवा त्यांनी त्याचा शोध लावलेला आहे. यानंतर बघा सॉक्रेटिस आणि जॉन ड्यूई यांनी काय समस्या निराकरण पद्धतीचा शोध लावलेला आहे. तर डेजी मॉर्गन यांनी पर्यवेक्षित अभ्यास पद्धतीचा शोध लावलेला आहे. हेलन पार्कहर्स्ट यांनी डाल्टन योजना पद्धतीचा शोध लावला. तर कार्ल वॉर्शबर्न यांनी विनेटका पद्धतीचा शोध लावलेला आहे. त्यानंतर फॅनी शॅप्टेल यांनी भूमिका पालन पद्धतीचा शोध लावला. तर जॉन ड्यूई यांनी कृतीद्वारे शिक्षण या पद्धतीचा शोध लावलेला आहे. तर जॉन ड्यूई यांनी आणखी एका पद्धतीचा शोध लावलेला आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. जॉन ड्यूई 2 जागेवर नाव आहे. या ठिकाणी बघा सॉक्रेटिस सोबत त्यांनी समस्या निराकरण पद्धतीचा, ठीक आहे, समस्या निराकरण पद्धतीचा सुद्धा शोध लावलेला आहे. आणि त्यासोबतच काय कृतीद्वारे शिक्षण या पद्धतीचा सुद्धा शोध लावलेला आहे. आता पुढच्या याच्यामध्ये पाहू आपण शास्त्रज्ञ आणि कोणी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हे आपण या ठिकाणी पाहून घेऊ. बघा शास्त्रज्ञ या ठिकाणी आहेत. याला थोडंसं आपण झूम करू म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला. शास्त्रज्ञ आणि त्या प्रयोगाचे प्राणी आहेत. एडवर्ड यांनी मांजरावर प्रयोग केला. इव्हान पावलोव यांनी कुत्र्यावर केला. B.F. स्किनर यांनी उंदर आणि कबुतरावर केलेला आहे. तर वुल्फगांग कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिपांजीवर केलेला आहे. सुलतान नावाच्या चिपांजीवर. आल्बर्ट बांदुरा यांनी बोबोडॉल म्हणजे एका बाहुलीवर प्रयोग केलेला आहे. त्यासह E.C. टोलमन यांनी पांढऱ्या उंदरावर केलेला आहे. तर क्लार्क हल यांनी उंदीरावर केलेला प्रयोग आहे. ठीक आहे. त्यासोबत कर्ट कोफका यांनी चिपांजीवरच प्रयोग केलेला आहे. फक्त या ठिकाणी एक समजून घ्यायचं की सुलतान नावाचा जो चिपांजी आहे त्यावर कोण केलेला आहे, वुल्फगांग कोहलर यांनी केलेला आहे. तर हे फक्त चिपांजीवर केलेलं आहे. कोण केलेलं आहे, कोफका यांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी पर्याय कसे आहेत त्यावर उत्तर तुम्हाला अवलंबून आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला ते समजलं पाहिजे, योग्य पद्धतीनं उत्तर काढायचं. ठीक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी सर्वच्या सर्व अतिशय महत्त्वाचे काही घटक सांगितलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.